आणि आताची मोठी बातमी येते। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, राज्यसभेसाठी अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागलेली आहे। राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळणार हे आधीच स्पष्ट होतं। मेधा कुलकर्णी यांचं नावही आज आलेलं होतं आणि आज अखेर ही बातमी समोर आलेली आहे। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव आता समोर आलेलं आहे। एकूण 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या खात्यामध्ये आहेत आणि त्यापैकी 4 जागा या भाजपकडून दिल्या जाणार आहेत। त्यातील अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव आता समोर आलेलं आहे। राज्यसभेची उमेदवारी अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांना देण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांचं मुळातच नाव हे राज्यसभेसाठी जाणार, त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं जाणार आणि यासाठीच ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याची चर्चा होतीच। त्याबरोबरीने मेधा कुलकर्णी यांचं पुनर्वसन कधी होणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता। चंद्रकांत पाटील यांनी अर्थातच कोथरूडमधून जागा लढवल्यानंतर मेधा कुलकर्णी या काहीशा आता दुसरं नाव समोर येतं। अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। आणखीन एक नाव समोर येतंय, अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, 3 नावं समोर आली आहेत। बरोबर आहे प्रज्ञा, शेवटच्या क्षणामध्ये ही नावं खरं तर प्रसिद्ध करण्यात आली आहेत। भाजपकडून आज अधिकृत नावं जाहीर करण्यात आली आहेत। त्यात पहिलं नाव आहे अशोक चव्हाण यांचं, ज्यांनी 48 तासांपूर्वी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला होता, माजी मुख्यमंत्री यांचे। त्यामुळे आता राज्यसभेवर अशोक चव्हाण यांचं नावाचा जो आहे ते शिक्कामोर्तब झालेला आहे। दुसरं नाव जे आहे ते मेधा कुलकर्णी यांचं आहे। आपल्याला माहित आहे पुणे भागात त्यांचं वर्चस्व होतं, त्याचबरोबर भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून मेधा कुलकर्णी यांची ओळख आहे। त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना देखील उमेदवारी देण्यात आली। आणि तिसरं नाव जे आहे ते अजित गोपछडे यांचं नाव आहे। विदर्भातला एक नेता म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं, भाजपचा जुना कार्यकर्ता अशी देखील गोपछडे यांची ओळख आहे। त्यामुळे तिघांच्या नावांचा विचार करताना भाजपनं अगदी काही सूत्रांचा देखील वापर केल्याचं दिसतं। एकतर अजित पवार म्हणजे मराठा चेहरा म्हणून दिलेला आहे, विदर्भातला एक नेता दिला आहे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला देखील एक नेता दिला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं सांगावं लागेल, विनोद तावडे, त्याचबरोबर पंकजा मुंडे असतील किंवा इतर विजया रहाटकर असतील, या सगळ्यांची नावं जी आहेत ती आता पिछाडीवर पडली आहेत। नारायण राणे यांचं देखील नाव पिछाडीवर पडलेलं आहे असं म्हणता येईल। त्यामुळे अशोक चव्हाण यांना पहिल्याच वेळेला राज्यसभेवर भाजपनं पाठवलेला आहे। त्यांचा प्रवेश झाल्यानंतर फडणवीसांनी आपल्याला माहिती आहे तशा अनुषंगानं वक्तव्य देखील केलं होतं की राष्ट्रीय नेते असणार आहेत अशोक चव्हाण हे। मात्र आता नारायण राणे यांचा पत्ता कट झालेला हेच या लिस्टमधून दिसून येतं। प्रज्ञा, तुम्ही आपल्या सोबत राहा। पुन्हा एकदा बातमी आपण सांगणार आहोत की भाजपकडून नारायण राणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही, तर भाजपकडून आता नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण, त्याचबरोबर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर अजित गोपछडे यांना देखील भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली। पुन्हा एकदा जाणार आहोत संदीप यांच्याकडे। नारायण राणे यांचा पत्ता कुठेतरी कट झालाय का आणि त्यांच्या जागी आता नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना त्यांची जागा देण्यात आल्याचं असं बोललं जात आहे? अगदी बरोबर आहे सागर, नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री होते। आपल्याला माहित आहे राज्यसभेची त्यांची जो कार्यकाळ आहे तो संपला होता। त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होती आणि अखेर आता अशोक चव्हाण यांचं नाव समोर आलेलं आहे। आपल्याला माहित आहे काही दिवसांनंतर आता लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल। मात्र आता राज्यसभेवर येणारे खासदार जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। चौथा उमेदवार भाजप देणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे। मात्र आता 3 नावं जी आहेत ती समोर आली आहेत। पण बिहारमधली राजकीय घडामोड असेल किंवा चंदीगड मधली असेल, त्यामुळे विनोद तावडे यांचं नाव होतं, कारण विनोद तावडे राष्ट्रीय पातळीवरचे नेते। त्यामुळे विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, नारायण राणे असतील, हे आता लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप त्यांना उतरवणार का हे बघावं लागणार आहे। पण अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर आता पाठवलेलं आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांचं जे आता सक्रिय राजकारण होतं ते आता महाराष्ट्रामध्ये यापुढे कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण राज्य पातळीवर आता ते नसणार आहेत, राज्यसभेवर येणार आहेत। निवडून आल्यानंतरची पुढची गोष्ट असेल। मात्र भाजपला निश्चितच त्यांना अंदाज आहे की त्यांच्या 3 जागा निवडून येतील। पण मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षित माणूस आहे, डॉक्टरेट आहेत ते। त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील भाजपने विचार केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना शेवटच्या टप्प्यामध्ये ही नावं जाहीर करण्यात आली आहेत। महाराष्ट्रासोबतच गुजरातची जी आजची यादी आहे ती देखील जाहीर करण्यात आली आहे। आणि JP नड्डा जे स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते देखील गुजरातमधून आता यापुढे राज्यसभेवर जाणार आहेत। हे देखील महत्त्वाचं आहे सागर, सांगावं लागेल। मात्र अनेक मंत्र्यांना भाजप
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची देखील जी चर्चा होती ती आता खरी होती का हे बघावं लागेल। त्यामुळे विनोद तावडे, पंकजा मुंडे, नारायण राणे त्याचबरोबर इतर नेत्यांची जी नावं होती ज्यांच्या नावांची चर्चा होती की दिल्लीत ते येथील राज्यसभेवर त्यांना पाठवलं जाईल, या नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं का आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये उतरवलं जातं हे बघावं लागेल। पण शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपकडून राज्यसभेची आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या आता वेगवान पद्धतीने घडतायत असं म्हणता येईल। अजून महाराष्ट्रातून तसं विचार करायला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस जे दोन्ही पक्ष आहेत विभागले आहेत त्यांच्याकडून देखील आता नावं यायची आहेत। आता शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचं एक नाव जाहीर होईल। भाजपकडून 3 नावं जाहीर करण्यात आली आहेत। अजून एक जागा आहे ज्यासाठी आणखी भाजपकडनं एक नाव दिलं जाऊ शकतं, तर ते नाव कोणतं असेल अशी शक्यता वाटते। आणि या सगळ्यामध्ये या 3 नावांमध्ये नारायण राणेंचा पत्ता कट झाला। अगदी बरोबर आहे। नाही खरं तर काँग्रेसच्या उमेदवारामुळे आता भाजपची जे चौथं नाव आहे ते रखडलेलं आहे निखिला असं म्हणता येईल। कारण चौथा उमेदवार द्यायचा काय नाही याबाबत अजूनही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। जे.पी. नड्डा आणि अमित शहा राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान जरी नसले तरी भाजपचे नेते जे आहेत महाराष्ट्रातले ते वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत। आणि चौथा उमेदवार द्यायचा की नाही या बाबतीतला आता खरं तर जी चर्चा आहे ती असणार आहे। तर चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस मार्फतचा उमेदवार असणार आहे। त्यामुळे जरी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि गोपछडे यांचं जरी नाव आलेलं असलं तरी चौथी जागा ही चौथा उमेदवार भाजप देणार का हे बघावं लागेल। एकूण 6 जागा आहेत आपल्याला माहिती आहे। त्यामुळे नारायण राणेंना ही चौथी जागा दिली जाते का किंवा अन्य कुठल्या जे नेते आहेत त्यांना दिली जाते की त्यांना लोकसभेमध्ये उतरवलं जातं हे आपल्याला येणाऱ्या काही काळात समजू शकेल। मात्र आता 3 नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलेला आहे। येत्या 26 तारखेला ही राज्यसभेची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे। मात्र आता महाराष्ट्रामधून ही 3 नावं आली आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः जे.पी. नड्डा जे आहेत ते देखील स्वतः जरी ती हिमाचलचे असले निखिला तरी ते त्यांचं नाव जे आहे ते गुजरात राज्यामधून आलेलं आहे। त्यामुळे जे.पी. नड्डा देखील राज्यसभेचे उमेदवार गुजरातमधनं असतील। त्यामुळे भाजपची या यादीकडे खरं तर संपूर्ण लक्ष लागलं होतं। कुणाचं नाव येणार ही चर्चा होती। मात्र दिग्गजांची नावं ऐनवेळी मागे पडलेली आहेत निखिला। संदीप, आणखी महत्वाचं म्हणजे नांदेडमधूनच 2 नावं राज्यसभेसाठी देण्यात आली आहेत। म्हणजे एक म्हणजे अजित गोपछडे आणि दुसरं नाव म्हणजे अशोक चव्हाण। अगदी बरोबर आहे। खरं तर हा विचार भाजपकडून ऐन वेळेला धक्कातंत्र वापरलं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये निखिला होती आणि मराठवाड्यातली खरं तर ही दोन्ही नावं देण्यात आली आहेत। अशोक त्यावेळेला प्रवेश झाला त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केलं होतं की अशोक चव्हाण हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत। त्यानुसार त्यांना पहिल्याच म्हणजे 48 तास उलटलेले आहेत त्यांचा पक्ष प्रवेश होऊन त्यानंतर तात्काळ त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। अजित गोपछडे हे देखील जरी उच्च शिक्षित असले तरी ते देखील नांदेडमधलेच आहेत, मराठवाड्यातलेच आहेत। त्यामुळे मराठवाड्यातच या दोन्ही उमेदवारी दिल्या आहेत। तिसरं महत्वाचं मेधा कुलकर्णी यांच्या नावानं पश्चिम महाराष्ट्राला न्याय द्यायचा प्रयत्न भाजपनं केलाय। मात्र या 3 नावांमध्ये एक महिला असेल अशी एक चर्चा होती आणि त्यामध्ये देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी आमदार पंकजा मुंडे यांचं नाव होतं। विनोद तावडे यांचं देखील नाव होतं। मात्र विनोद तावडे, पंकजा मुंडे, नारायण राणे यांची नावं आता पूर्णपणे मागे पडली आहेत। त्यामुळे या सगळ्या नेत्यांना दिग्गज नेत्यांना भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवणार का हे आता बघावं लागेल। कारण लोकसभा निवडणूक दिवसांवर निघायला येऊन घेतलेल्या आहेत। मात्र शेवटच्या टप्प्यात त्या राहणार भाजपकडून ही 3 नावं जाहीर करण्यात आली आहेत। सगळ्या राज्यांची यादी जी आहे ती यापूर्वी जाहीर करण्यात आली होती। मात्र गुजरात आणि महाराष्ट्राची यादी जाहीर करण्यात आली नव्हती। ती आता अखेर जाहीर केली आहे। काही वेळापूर्वी काँग्रेसनं देखील यादी जाहीर करत राजस्थानमधून सोनिया गांधी आणि चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रामधून उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं। त्यामुळे आता भाजपची पुढची रणनीती बघावी लागेल। चौथ्या जागेसाठी उमेदवार दिला जातो की आणखी काही वेगळ्या रणनीती ठरवली जाते ती देखील। नक्कीच नारायण राणेंना लोकसभेसाठी उतरवलं जाईल अशी ही चर्चा आहे। तर त्या संदर्भात दुसरा म्हणजे मेधा कुलकर्णी यांना न्याय मिळाला अशा प्रकारची प्रतिक्रिया। अगदी बरोबर आहे। खरं तर मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला अशी एक भावना जी होती ती त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती। जे जुने भाजपचे कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रातले प्रामुख्यानं पुण्यातले होते त्यांच्यामध्ये होते आणि त्यामुळे मेधा कुलकर्णी यांचं नाव ऐनवेळी समोर आलं। कारण पंकजा मुंडे असतील, चित्रा वाघ असतील अशा महिला नेत्यांची जी नाव, विजया रहाटकर असतील कारण त्या राजस्थानच्या सहप्रभारी होत्या। राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे भाजपची सत्ता आली होती। त्यामुळे या 3 महिला नेत्यांची नावं चर्चेत असतानाच अचानकपणे प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे प्रामुख्यानं जे नाराज गट होता भाजपमधला पुण्यातला, कारण चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांना आमदारकी खरं तर गमवावी लागली होती, त्यांना उमेदवारी दिली गेली नव्हती। मात्र त्यांनाच आता अखेर राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय तो भाजपनं घेतलाय। दुसरं महत्वाचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधले सगळे नेते अशी ओळख असलेले अशोक चव्हाण आता अखेर राज्यसभेवर येणार आहेत। त्यामुळे राज्यसभेवर देखील आता भाजपचा एक मोठा पगडा असेल असं म्हणतोय। कारण एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्या
पाहिलं जातं की अशोक चव्हाण यांच्या चुकीच्यानंतर तात्काळ त्यांना ती उमेदवारी भाजपने दिली आहे. त्यामुळे साहजिकच आहे इतर नेत्यांच्या नावाची जी चर्चा होती ती आता पूर्णपणे निघायला मागे पडली आहे. पण आता महत्वाचं येत आहे चौथा उमेदवार देता की लोकसभा निवडणुकांमध्ये या सगळ्या नेत्यांना उतरवलं जातं. नारायण राणेंचा विचार केला तर कोकणामधून कुणाला उमेदवारी दिली जाते, त्यांना दिली जाते की त्यांच्या मुलग्याला उमेदवारी दिली जाते, हे सगळ्यात महत्वाचं बघावं लागेल. विनोद तावडे यांच्या नावाची मुंबईमधून चर्चा आहे. पंकजा मुंडे यांची देखील बीडमधून ते त्या निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे तितकंच जे नेते आहेत पहिल्यापासून ज्यांनी भाजपसाठी काम केलं या नेत्यांचा विचार नेमकं भाजप हायकमांड वरिष्ठ नेते काय करतात हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दिसू शकेल. मात्र आज भाजपची ही यादी म्हणजे अशोक चव्हाणांचं नाव येईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र कोकचडे आणि वेदा कुलकर्णी यांची नावं मात्र ऐनवेळी पुढे आलेली आहेत. त्यामुळे जे भाजपचे जुने जे नेते होते वरिष्ठ जे नेते होते त्यांची नावं मात्र आता मागे पडलेली आहेत. नक्कीच संदीप, याबरोबरच हर्षवर्धन पाटील देखील उत्सुक होते राज्यसभेवर जाण्यासाठी आणि कालही त्यांच्या वक्तव्यामधून ते समोर आलेलं होतं. मात्र तिथेही त्यांची वर्णी लागू शकली नाही किंवा मग आता जे चौथं नाव काही जाहीर केलं जाईल त्यामध्ये असेल. अगदी बरोबर. हर्षवर्धन पाटील हे देखील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला माहिती आहे हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होती. एक माजी मंत्री अशी त्यांची ओळख आहे. सहकारातलं मोठं ज्ञान जे आहे ती हर्षवर्धन पाटलांना आहे. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जी काही एक समिती स्थापन केली गेली होती निखिला गेल्या 8 दिवसांपूर्वी त्यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचा समावेश होता. त्यामुळे कालपासून हर्षवर्धन पाटील हे देखील राज्यसभेचे भाजपचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा होती. मात्र आता त्यांचं देखील नाव बाहेर पडलेलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे आता महत्वाचं हेच आहे की या सगळ्या दिग्गज नेत्यांचं भाजप नेमकं काय करणार. कारण अशोक चव्हाण यांना घेतल्यानंतर साहजिकच जे जुने नेते आहेत त्यांची मनं दुखवून चालणार नाही. त्यामुळे आता या बाबतीत महाराष्ट्र भाजपकडून काय प्रतिक्रिया आहे हे बघावं लागेल. त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवरून देखील पुढच्या ज्या काही सूचना आहेत त्या नेमक्या काय दिल्या जातात हे बघावं लागेल. मात्र चंद्रकांत दांडोरे यांच्या उमेदवारी जागेबाबत अजूनही भाजपनं निर्णय घेतलेला नाही. फक्त 3 जागांची जी नावं आहेत ती जाहीर केलेली आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून नेमकी कुणाची उमेदवारी जाहीर होती हे बघावं लागेल. मात्र भाजपच्या आजच्या या 3 नावांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. देश पातळीवरच्या देखील अनेक नेत्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जे भाजपचे दिग्गज नेते होते त्या सगळ्यांची नावं आता मागे पडली आहेत असं म्हणता येईल. बरोबर संदीप, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशोक चव्हाण यांना उमेदवारी देताना कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपनं केला का. कारण मेधा कुलकर्णी असतील त्याचबरोबर अजित गोपछडे असतील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अजित गोपछडे यांची ओळख जर पाहायची झाली तर कारसेवेमध्ये देखील ते सहभागी होते. इतकंच नाही तर G20 परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रमात देखील ते अग्रस्थानी होते आणि याच अजित गोपछडे यांना आता भाजपनं ही उमेदवारी दिली आहे. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी ही दोन्ही नावं यापूर्वी आपण पाहिलं तर संघ असेल म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल यांच्याशी संबंधित ही नावं आहेत हे नाकारून चालणार नाही. आपल्याला माहिती आहे राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर भाजपसाठी एक वेगळं वातावरण सध्या देशात तयार झालेलं आहे त्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे दोन्ही नावं मूळ भाजपशी संलग्न असलेल्या ज्या व्यक्ती आहेत संघटना किंवा जी काही फळी आहे कार्यकर्त्यांची त्यांच्यामधून ही दोन्ही नावं आलेली आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. मात्र तिसरं नाव जे आहे ते मात्र धक्कादायक असं म्हणता येईल. जरी अशोक चव्हाण यांनी प्रवेश केलेला आपला भाजप पक्षामध्ये तरी 48 तास होण्याआधीच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती की अशोक चव्हाणांनी काही अटी ठेवल्या होत्या. राज्यातच त्यांना उपमुख्यमंत्री पद पाहिजे होतं. मात्र भाजपच्या